नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. यामध्ये आपण चौकीदार गट ड या पदासाठी असणाऱ्या परीक्षेसाठी आपण संभाव्य प्रश्न व त्याची उत्तरं बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेमध्ये कोणाला मोफत शिक्षण दिले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मुख्यत्वे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेमध्ये शिक्षण दिले जाते. आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेमध्ये कोणाला मोफत शिक्षण दिले जाते? तर मुख्यत्वे अनुसूचित जातीतील म्हणजेच एस.टी प्रवर्गामध्ये येणाऱ्या मुलांना आश्रमशाळेमध्ये मोफत शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे? तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये तडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असलेला या ठिकाणी सांगता येतं. महाराष्ट्रातील आपल्याला चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे ड्युटीवर असताना जर आग लागली तर चौकीदाराने सर्वात आधी काय करावे? तर ड्युटीवर असताना आग लागली तर चौकीदाराने सर्वप्रथम काय करावे? तर आगीचा गजर वाजवून सर्वांना सावध करावे आणि अग्निशामक यंत्रणाचा वापर करावा. तर ड्युटीवर असताना जर आग लागली तर चौकीदाराने सर्वप्रथम आगीचा जो काही गजर आहे किंवा जो आगीचा जी काही सूचना आहे ती ती वाजवून सर्वांना सावध करणे आणि अग्निशामक यंत्राचा वापर करून ती मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही चौकीदाराने प्रथम चौकीदाराची ड्युटी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येते. नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर नाशिक जिल्ह्यामधील हे उंच शिखर नाही आहे. तर नाशिक जिल्ह्यामधील कोणतं आहे तर माहिती का? साल्हेर हे जे काय आहे हे नाशिक जिल्ह्यामधील आपल्याला उंच ठिकाण हे असलेलं दिसून येतो. तर हे कळसुबाई कुठला आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामधील आपल्याला सर्वात उंच शिखर कुठला आहे? तर कळसुबाई हे आहे. तर नाशिक जिल्ह्यामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर साल्हेर हे आहे. आणि कळसुबाई हे जे आहे हे कुठं आहे? तर हे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामधील आपल्याला असलेलं दिसून येतो. आणि कळसुबाई हे कुठलं बघितलं? महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि नाशिक जिल्ह्यामधलं जर विचारलं तर साल्हेर हे आपल्याला नाशिक जिल्ह्यामधील उंच आपल्याला ठिकाण असलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे खालील मालिका रिक्त जागा ओळखायच्या. तर 2, 4, 8, 16 आणि डॅश डॅश या आपल्याला मालिका पूर्ण करायची आहे. तर याच्यामध्ये काय केलेले दुप्पट संख्या केलेली आहे. 2चे 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 आणि 16 दोन्ही 32 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजेच प्रत्येक संख्येची आपल्याला या ठिकाणी दुप्पट संख्या केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं दुप्पट संख्या इथं 32 येणार आहे. त्यानंतर आहे भारताच्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्र कोणत्या रंगाचे आहे? तर हे बघा, भारताच्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्र कोणत्या रंगाचे आहे? तर गडद निळ्या रंगाचे हे अशोक चक्र आहे. आणि या अशोक चक्रामधल्या रेषाचा जर केला किंवा त्याला आऱ्या म्हटल्या जातात, त्या किती आहेत? तर 24 आऱ्या आपल्याला या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. 24 एवढी संख्या आऱ्यांची असलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि हे गडद निळ्या रंगाचं अशोक चक्र असलेलं दिसून येतं. आणि हे कुठून घेतलेलं आहे? तर आपल्याला सारनाथ या ठिकाणाहून हे अशोक चक्र जे आहे हे सारनाथ या ठिकाणावरून घेण्यात आलेलं आपल्याला सांगता येईल. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर प्रवरा नदीवर हे बांधलेलं आपल्याला दिसून येतो. अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामधील भंडारदरा धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर प्रवरा नदीवर हे धरण बांधण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. प्रवरा नदीवर हे बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे एटीएम मधून पैसे काढताना काय गोपनीयता ठेवणे आवश्यक आहे? तर
पेटीएम मधून पैसे काढताना काय गोपनीयता ठेवणे आवश्यक आहे, तर पिन नंबर जो असतो 6 अंकी पिन नंबर असतो तो ATM मधून पैसे काढताना गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला पिन नंबर हे गोपनीय ठेवणे अत्यंत आवश्यक असलेलं दिसून येतो. पेसा कायदा कशाशी संबंधित आहे, तर पेसा कायदा हा कशाशी संबंधित आहे, तर आदिवासी बहुल भागातील ग्रामपंचायतीचे अधिकार व स्वयंप्रशासन. तर पेसा हा कायदा कशाशी संबंधित आहे, तर आदिवासी बहुल म्हणजे की ज्या भागामध्ये आदिवासी संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या भागातील ग्रामपंचायतीचे अधिकार व स्वयंशासन आपल्याला हे त्या पेसा कायद्याअंतर्गत त्यांना देण्यात आलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आहे विसंगत घटक ओळखायचा आहे, तर विसंगत घटक ओळखायचा आहे आपल्याला कान नाक डोळा हात. यामध्ये आपल्याला कान नाक डोळा हे आणि हे आपल्याला हात या अवयवापैकी आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे, तर आपल्याला याचं योग्य उत्तर आहे हात. हा जो आहे हे आपल्याला वेगळा दिसून येतो. कान नाक आणि डोळे हे ज्ञानेंद्रियाशी आपल्याला संबंधित असलेले दिसून येतात, पण हात हा आपल्याला ज्ञानेंद्रियाचा एक भाग नसलेला दिसून येतो. त्यामुळं वेगळा घटक कोणता आहे, तर हात हा वेगळा घटक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ग्रामपंचायत स्तरावर जन्म मृत्यूची नोंद करणारा अधिकारी कोणता आहे असतो, तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायत स्तरावरील जन्म मृत्यूची नोंद ठेवणारा अधिकारी कोणता आहे, तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीमध्ये जन्म मृत्यूची नोंद ठेवणारा आपल्याला अधिकारी या ठिकाणी असलेला सांगता येईल. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते, तर नंदुरबार या जिल्ह्याला महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. नंदुरबार या जिल्ह्याला आदिवासीचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जाते. यानंतर आहे ड्युटीवर असताना वरिष्ठ अधिकारी आल्यास चौकीदाराने काय करावे, तर वरिष्ठ ड्युटीवर असताना वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर चौकीदारांनी काय करावे, तर उभे राहून त्यांना अभिवादन करावे किंवा सॅल्यूट करावे. तर ड्युटीवर असताना वरिष्ठ अधिकारी जर आले तर चौकीदाराने उठून उभे राहून त्याला अभिवादन करावे किंवा त्याला सॅल्यूट मारावे. हे आपल्याला प्रथम चौकीदाराचं काम असलेलं या ठिकाणी दिसून येतं. भारताच्या चलनी नोटावर किती भाषात लिहिलेले असतात, तर भारताच्या चलनी नोटावर किती भाषामध्ये लिहिलेले असते, तर 17 भाषेमध्ये आपल्याला हे चलनी नोटावर लिहिलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. भारताच्या चलनी नोटावर 17 भाषेमध्ये ते लिखाण केलेलं असताना दिसून येतं. 17 भाषेमध्ये त्याचं लिखाण केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे तापी नदीचा उगम कोठे होतो, तर तापी नदीचा उगम कोठे होतो, तो मुलताई सातपुडा पर्वत रांगामध्ये आपल्याला मध्य प्रदेश या ठिकाणी आपल्याला मुलताई हे जे काही ठिकाण आहे या ठिकाणाहून आपल्याला तापी नदीचा उगम होताना दिसून येतो. सातपुडा पर्वत रांगामधील जे काही मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी आहे ते मुलताई या ठिकाणी आपल्याला तापी नदीचा उगम होताना आपल्याला दिसून येतो. 100 पैकी 9 वजा केले तर किती उरतात, 100 पैकी 9 वजा केले तर किती उरतात, तर 91 आपल्याला या ठिकाणी उरतात ना दिसून येतो. म्हणजेच 100 मधून 9 गेले तर खाली किती राहतात, तर 91 एवढी संख्या आपल्याला या ठिकाणी राहताना दिसून येतो. शबरी आदिवासी घरकुल योजना शबरी आदिवासी घरकुल योजना कशासाठी आहे, तर आदिवासी कुटुंबामध्ये हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना ही शासनानं चालू केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आदिवासी कुटुंबातील व्यक्तींना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना ही शासनाने किंवा सरकारने चालू केलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आहे संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात, तर संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात, तर CPU. म्हणजेच संगणकाचा मेंदू कोणता आहे, तर CPU हा संगणकाचा मेंदू आपल्याला दिसून येतो. तर CPU म्हणजे काय, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच CPU हे संगणकाचा मेंदू म्हणून ओळखल्या जातो.
यानंतर जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो, तर जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो, तर 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करताना पाहावयास मिळतो. भारताचे लोह पुरुष कोणाला म्हणतात? भारताचे लोह पुरुष कोणाला म्हणतात, तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष या नावाने ओळखले जाते. 6 तासाचे मिनिटे किती होतात, तर 6 तासाचे मिनिटे किती होतात, तर 360 मिनिटे आपल्याला या ठिकाणी होतात. 6 तासाचे किती मिनिटे होतात, तर 360 मिनिटे आपल्याला या ठिकाणी होताना दिसून येतात. 360 एवढे मिनिटे होताना दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषदा आहेत, तर महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषदा आहेत, तर एकूण 34 जिल्हा परिषदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये असलेल्या दिसून येतात. आणि जिल्ह्याची संख्या किती आहे, तर 36 एवढी आपल्याला जिल्ह्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये असलेली दिसून येते. आणि जिल्हा परिषदाचा जर विचार केला तर 34 एवढ्या जिल्हा परिषदा आपल्याला आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नसलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे 36 पैकी 34 जिल्ह्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषदाची संख्या असलेली या ठिकाणी दिसून येतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषद आपल्याला या ठिकाणी नसलेल्या दिसून येतात. त्यानंतर आहे पेन ड्राईव्ह हे कोणत्या प्रकारचं साधन आहे, तर पेन ड्राईव्ह हे कोणत्या प्रकारचं साधन आहे, तर हे स्टोरेज किंवा माहिती साठवण्याचं साधन आहे. तर पेन ड्राईव्ह हे कोणत्या प्रकारचं साधन आहे, तर ते आपल्याला स्टोरेज किंवा माहिती साठवण्याचं एक साधन या ठिकाणी असलेलं या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे संख्या मालिका दिलेली आहे. 10, 20, 30 आणि 40 या संख्याची सरासरी किती आहे? 10, 20, 30 आणि 40 या संख्येची सरासरी किती आहे, तर 25 एवढी आपल्याला या संख्येची सरासरी असलेली या ठिकाणी सांगता येईल. 25 एवढी ही सरासरी या ठिकाणी असलेली सांगता येईल. यानंतर आहे रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये शरीरातील कोणता अवयव रक्ताचे पंपिंग करतो, तर रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये शरीरातील कोणता अवयव रक्ताचे पंपिंग करतो, तर हृदय जे आहे हे आपल्या शरीरामधील रक्त जे आहे त्याचं पंपिंग करण्याचं काम हे आपलं हृदय करताना दिसून येतो. रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये शरीरातील महत्त्वाच्या रक्ताचे पंपिंग करण्याचं काम हे हृदय करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अमरावती विभागामध्ये किती जिल्हे आहेत, तर अमरावती विभागामध्ये किती जिल्हे आहेत, तर एकूण 5 जिल्हे अमरावती विभागामध्ये असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. अमरावती विभागामध्ये 5 जिल्ह्याचा समावेश होताना दिसून येतो. त्यामध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या 5 जिल्ह्याचा समावेश आपल्याला अमरावती विभागामध्ये होताना दिसून येतो. अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या 5 जिल्ह्याचा समावेश आपल्याला अमरावती या विभागामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर गुरुग्रह हा सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह असलेला आपल्याला हे सांगताना सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर गुरुग्रह, त्यालाच ज्युपिटर असं इंग्लिश भाषेमध्ये म्हटलं जातो. हा सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. भारताचे संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटले जाते. पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो,
पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? तर उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा SDM किंवा प्रांत अधिकारी हे आपल्याला पोलीस पाटील यांची नियुक्ती करताना दिसून येतात. पोलीस पाटील यांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे उपविभागीय अधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा प्रांत अधिकारी असं त्या अधिकाऱ्यास म्हटलं जातं. हे पोलीस पाटील यांची नियुक्ती करण्याचं काम करताना दिसून येतो. विसंगत पर्याय ओळखायचा आहे. तर विसंगत पर्याय ओळखायचा आहे तर किलोमीटर, मीटर, ग्राम, सेंटीमीटर. तर याचा आपल्याला विसंगत शब्द ओळखायचा आहे किंवा विसंगत पर्याय ओळखायचा आहे. किलोमीटर, मीटर, ग्राम आणि सेंटीमीटर यामध्ये आपल्याला ग्राम हा जो काही आपल्याला शब्द आहे हे आपल्याला यामध्ये आपल्याला ग्राम हे आहे हे विसंगत आहे. किलोमीटर, मीटर आणि सेंटीमीटर हे आपल्याला एका मोजमाप असलेले दिसून येतात, पण ग्राम हा या ठिकाणी वेगळा किंवा विसंगत पर्याय असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विसंगत पर्याय आहे.